हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असणार आणि आम्ही पण मजेत आहोत. तर आज आहे ट्रिपचा दुसरा दिवस आणि आम्ही काल त्र्यंबकेश्वरमध्ये राहिलेलो आणि आज आम्ही आत्ता मंदिरामध्ये निघणार आहोत. सकाळचे 6 वाजलेत आणि इथलं क्लायमेट बघा कसं आहे. खूप छान क्लायमेट आहे. तर मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तिथला व्हिडिओ शेअर करणार आहे. तर असंच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला मग. हॅलो, ओम नमः शिवाय. आम्ही आलो आहोत आता त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. आम्ही आता दर्शन वगैरे घेऊन इथून भीमाशंकरला निघालो आहोत आणि त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर 6 ते 7 तास लागणार आहेत जाण्यासाठी. सकाळी आमचा त्र्यंबकेश्वरमध्ये नाश्ता झाला आणि आता वाटेत कुठेतरी आम्ही जेवणासाठी थांबणार आहोत. तर तुम्हाला एक अनुभव सांगायचा आहे. आम्ही जवळजवळ 1.5 ते 2 तास रांगेमध्ये उभे होतो आणि बाहेरून जे फुलं, बेलपत्र वगैरे विकतात त्यांच्याकडून आम्ही हे घेतलेलं, फुलं, बेल, पान, नारळ वगैरे घेतलेलं. तर जवळजवळ 1.5 ते 2 तास आम्ही रांगेत उभे होतो आणि जेव्हा आम्ही दर्शनाला आतमध्ये गेलो, तेव्हा आम्हाला तिथे काहीच वाहून दिलं नाही. ते सगळं आम्हाला डस्टबिनमध्ये टाकावं लागलं अक्षरशः. तर जायचं असेल तर तुम्ही तिथून काहीही घेऊ नका. कारण की ते शेवटी डस्टबिनमध्ये जातं आणि ते डस्टबिनमधलं पुन्हा बाहेर विक्रीसाठी आणलं जातं. तर तुम्ही त्यापेक्षा आहे ना, दान करा. दानपेटीमध्ये तुम्ही दक्षिणा टाका. ते कुठेतरी देवाच्या कामी येणार आहे. तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि मला खूप वाईट वाटलं की आम्हाला वाहून दिलं नाही वगैरे. तर ठीक आहे, आता हा अनुभव आला आहे, आता आम्ही पुढे नाही घेणार. तर
इथे आम्ही आता भीमाशंकरच्या जवळच आलेलो. मस्त इथे भात शेती तुम्हाला पाहायला मिळते. भाताची मला वाटतं लागणच चालू आहे काही काही ठिकाणी आणि खूप छान वातावरण आहे. खूप मस्त शेती वगैरे दिसते आहे. तर आता आम्ही इथे जेवणासाठी थांबलो आहे अलीकडेच. म्हणजे भीमाशंकरला अजून पोचायला आम्हाला अर्धा पाऊण तास असेल. आम्ही इथे थांबलो आहे. तर आता आम्ही इथे थोडंसं खाऊन घेणार आहे आणि मग पुढे जाणार आहे. हॅलो. तर आम्ही इथे जेवायला थांबलो आहे आणि आत्ता सायंकाळचे वाजले 4. तर इथून पुढे आम्हाला भीमाशंकरला जायचं आहे. तर तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. मस्तपैकी झुणका भाकरी, कांदा, लिंबू, मिरची आणि मस्तपैकी इंद्रायणी भात. कोणाकोणाला आवडतो या जेवायला. आम्ही भीमाशंकरमध्ये पोहोचलो आणि आता आम्ही मंदिराकडे चाललो. चला जाऊया मग. आम्ही आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे बसमध्ये बसायला. इथे आम्ही रात्रीच्या जेवणासाठी थांबलो आहे आणि उद्या सकाळी आम्हाला एकविरीला जायचं आहे. तर आज आमचा स्टे आहे. भेटूया सकाळी. गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजले आहेत 10 आणि आता मी एकविरीच्या मंदिरात जाणार आहोत. रात्री आम्ही इथे एकविरीच्या अलीकडेच थांबलेलो. आता आम्ही चाललो आहे मंदिरात. तर सकाळी पहा इथे पाऊस भरपूर पडून गेलेला आणि सगळीकडे ओलं ओलं झालेलं आहे. पाऊस अजून पण चालूच आहे. इथे पाहू शकता तुम्ही किती छान छान ज्वेलरीची दुकानं आहेत. तर बघा पोचलो आम्ही वरती. आता आईची ओटी भरण्यासाठी इथे आम्हाला सामान घ्यायचं आहे ओटीचं. साधीमध्ये काय नारळ पण आहे ना. वेणी टाकून कितीला मिळेल. 70 घ्यायची. चप्पल ठेवायची तुम्हाला. हो ठेवायची. पैसा दोन देऊ ना ताई. हा इथं थांबा. तू पण हवं लागणार. हो.
आम्ही आता दर्शन घेतलंय एकविरा आईचं आणि आता आम्ही निघालोय नाश्ता. तर बघा आम्ही एकविराईचं दर्शन घेऊन इथून निघालो आहे आणि आता आम्ही बसपर्यंत चालत जाणार आहे. सकाळी आम्ही रिक्षा करून वरती आलेलो कारण बस वरपर्यंत येत नाही. तर आत्ता आम्ही इथून निघणार आहोत महाबळेश्वरला. तर अशी होती आमची ट्रिप. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला भेटूया नेक्स्ट आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.